खरं म्हणजे माझा काही ही मुलाखत तुम्ही विरुद्ध दादा अशा पद्धतीची करायची नाही आहे. पण त्यांच्याशी आम्ही आजच मुलाखत त्यांची पण केली आहे. म्हणून त्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीची व्हिजन पुण्यात दिसायला हवी होती, मग ती रस्त्यांच्या माध्यमातून असो, म्हणजे रस्त्यांचे पैसे हे वापस गेले असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर ट्रॅफिकची एक प्रचंड मोठी समस्या इथे निर्माण झाली आहे. पाण्याची ज्या पद्धतीची सोय गेल्या 10 वर्षात व्हायला हवी होती ती झाली नाही. असे अनेक मुद्दे त्यांचे आहेत जे मुद्दे घेऊन ते पुणेकरांच्या समोर जात आहे. त्यामुळे कुठंतरी 2017पासून जे काही काम झालं आणि आपण स्थायी समिती अध्यक्ष होता, आपण महापौर होता, त्यामुळे काहीतरी एक अकार्यक्षम इथं ॲडमिनिस्ट्रेशन होतं असा त्यांचा एक टोटल रोख आहे. मला याच्यामध्ये स्पष्टपणे मी वारंवार बोललो आहे, मी आजही आपल्याला स्पष्टपणे सांगेन की आम्ही केवळ 5 वर्षच महापालिकेत सत्तेत होतो. मागच्या आपण जर पाहिलं तर 3 वर्षात प्रशासकच आहे. आम्हाला 5च वर्ष काम करायची संधी मिळाली. बघा आज ते जे काही प्रश्न मांडतायत, वाहतुकीचा प्रश्न मांडतायत, रस्त्याचा प्रश्न मांडतायत, मागचे त्याच्या अगोदर 15-20 वर्ष हेच होते पुण्यात सत्तेत. आणि पुणेकरांना कारभारी बदलायची वेळ का आली तर पुणेला मला असं वाटतं की त्या वेळेला शेवटी बघा आम्ही 5 वर्ष जेव्हा सत्तेत होतो तेव्हा माननीय देवेंद्रजींचं तर विशेष प्रेम आहे पुण्यावरती. आम्ही पुढच्या 50 वर्षाच्या पुण्याचा विचार करून अनेक प्रोजेक्ट आणले. म्हणजे वर्षानुवर्ष फक्त कागदावरची मेट्रो आमच्या काळामध्ये त्याचं सुरुवात भूमिपूजन मोदीजींनी केली, उद्घाटन झालं. आज मेट्रोचे 32 किलोमीटर मार्ग पुण्यात सुरू झाले.